मी तुम्हाला दाखवलं नाही मुंबईमधली सर्वात जास्त उंच बिल्डिंग आहे कुठली, ही तर अजिबात नाही भाऊ, हिच्यापेक्षा डबल टिबल मोठी आहे. तर आपल्याला जायचं आहे आणि मला तुम्हाला दाखवायची. माझ्या पाठीमागची बिल्डिंग पूर्ण सोन्याची भाऊ, पूर्ण सोन्याची. कशी हा MS-45 राईट. अरे यार, अरे भावा कुठे ओळखते ते आपल्याला. बाप रे भाऊ, एवढं मोठी माइंड डोक्यावरून निघालं या. आता रस्त्याने चाललो होतो, मला अंबानीची बिल्डिंग दिसली बघा. जेव्हा तुम्हाला अंबानीची बिल्डिंग दाखवतो थांबा. तुम्हाला भारतातली सर्वात जास्त उंच बिल्डिंग बघण्यासाठी जी मुंबईमध्ये या, तर ती कुठे आहे तर आम्ही तुम्हाला दाखवणार नाही. आणि ती खूप जास्त इंटरेस्टिंग नाही मला बघायला. आज तर बहुत हसी है चेहरे पे तेरे. आपण चाललोय कुठे आज? खतरनाक ठिकाण आहे. खतरनाक ठिकाण निघालो या. ती जागा फक्त भारतात 2 ठिकाणी लय मोठे आहे ते, एक दिल्ली एक मुंबई. राईट ना? तर चला. नमस्कार मंडळी, हर महादेव. मी MS-45 रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन क्रेझी व्लॉगमध्ये. सध्याला मी आहे ना, मी आहे सध्याला मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्ये तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा एकदम नजारा, एकदम मस्त असा नजारा झालेला आहे आज असं वाटतं ना की आज भाऊ एकदम खतरनाक म्हणजे आज पाऊस येणार नाही असं वाटतं. मी पावसात भिजणार आहे, ठीक आहे ना. तर आता ना आम्ही निघालेलो भावांनो एकदम काहीतरी क्रेझी करण्यासाठी, ठीक आहे. तुम्ही व्हिडिओचा थंबनेल टायटल बघून समजा गोष्टी तुम्ही समजून गेला की आम्ही कुठं निघालेलो आहे. तर हो, आज भावांनो मी जीवनात पहिल्यांदा निघालेलो आहे मुंबईमधला चोर बाजार बघण्यासाठी, ठीक आहे. तर आम्ही आता कोण कोण निघालो तुम्हाला दाखवतो. कोण कोण निघालो ते आम्ही. माझ्या संघ आहे आपला निलेश भाव, मुंबईचा माणूस. एक ब्लॉग मी टाकला नव्हता, एक दिवस पूर्ण ब्लॉग नव्हता टाकलेला, कारण की मी सफरमध्ये होतो ना, तर मला वेळच भेटला नाही. तर काल व्हिडिओ टाकला, नंतर तुम्हाला सर्वांचं खूप जास्त प्रेम भेटतं आहे. असंच प्रेम देत राहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की मी खूप क्रेझी व्हिडिओ टाकत राहतो. तर मी उठत नव्हतो, हे माझ्या असं चेहऱ्यात टाकला म्हणून बसला होता, तर त्यामुळं मी उठलो. चला म्हणलं निघा आता. तर चला जाऊया, मस्त एन्जॉय करूया. पण नाव सर्च करा भावांनो, आणि आपण चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या भावात चॅनल या मस्त मध्ये जा. भावा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. फायनली माझ्या काल यूट्यूबची पेमेंट झालेली, आणि पेमेंट पण खूप जास्त चांगली आलेली. पेमेंट एवढी आली नाही यूट्यूबची की मी एक AC खरेदी करू शकतो, एक AC आरामात पूर्णपणे एक चांगला. तर एवढी माझी इन्कम आलेली, तर मला खूप जास्त भारी वाटतं आहे. तर चला जाऊया. मला माहीत नाही मी चोर बाजारामधून काय नाही ती, तर चला जाऊया आणि बघूया मुंबईचा चोर बाजार आहे तरी कसा. ओके, पावसाळ्यातला सीझन आहे थोडं वरती. हां 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 हां. आणि हा पावसाळ्यातला सीझन आहे, तर पावसाळ्यामधला चोर बाजार कसा असतो, तिथे काय भेटतं ते तुम्हाला आज बघणार. म्हणजे आम्ही दाखवू. मी व्हिडिओमध्ये फक्त चोर बाजार आतापर्यंत बघितला आहे, पण मी आज समोरासमोर चोर बाजार बघणार नाही. आणि हे चोर बाजार फक्त आपल्या भारतामध्ये 2 ठिकाणं खूप जास्त मोठे चोर बाजार आहेत. एक म्हणजे दिल्ली आणि दुसरं म्हणजे आपलं मुंबई. तर आज मुंबईच्या चोर बाजारात हे दोन्ही पण आहेत ना, असे आहेत की हब आहेत, तिथे सगळा माल येतो. हां राईट. आपल्या ते भाऊचं सक्का तिकडे माल येतो, त्यानंतर तिकडे पोर्ट पण आहे. राईट. हे सगळा माल येतो ना, तो कधी कधी माल पण आपल्याला चोर बाजारला पण भेटतो. ओके, तर आता आपण निघालेलो आहे, तर जाऊया बघूया. भाऊला तिकडली माहिती घ्यायला चोर बाजार नाव पडलं तरी कसं, तर मी तुम्हाला तिकडे सांगेल की चोर बाजार हे नाव ॲक्च्युली पडलंय तरी कसं, बरोबर ना. तर चला जाऊया, आणि ब्लॉग खूप जास्त भारी होणार नाही, तर एन्जॉय करा. चला. ओके लेट. जीवनामध्ये पहिल्यांदा एवढ्या जास्त रिक्षा एकदम लाईनीनं बघतोय जीवनात पहिल्यांदा. हे बघा, जिथपर्यंत नजर आहे तिथपर्यंत रिक्षा लावलेल्या त्या, आणि ही रिक्षांची पार्किंग आहे. बघा किती लांब लचक अशी रिक्षाची पार्किंग आहे. आणि हे बघून ह्या काय बिल्डिंग आहे भाऊ. एक दिवशी असा प्लॉट घेणार ना भाऊ आपण ह्यातमध्ये, असा एकदम मस्त, ह्याच्यापेक्षा भारी ठिकाणं घेणार ना भाऊ. घेऊन दाखवा. हां घेणार भाऊ, घेणारच एक दिवशी प्लॉट. अरे कसलं भारी दिसतंय ना पुढं बघितल्यावर. ते बघा तेव्हा अच्छा मस्त एकदम ना, अशी एकदम मस्त बिल्डिंग दिसते. बघा उभ्या बिल्डिंग आहे पूर्ण. वा, माझा नाच चाललाय ना, हे काय असल्यामध्ये एखादा फ्लॉट घ्यावा म्हणतो, हे आहे नाही असल्या एखादा वर टॉपला फ्लॉट घेऊन ठेवा आई वडिलांसाठी खास. अहो ही गाडी माझी आवडीची आहे बरं का. ही गाडी आपल्या आवडीची गाडी आहे. थोडं घे रे समोर. ही बघा, ही भाऊ आपल्या आवडीची गाडी, एकदम आवडीची, एकदम म्हणजे एकदम पसंतदार गाडी माझी. मला ही गाडी खूप जास्त आवडते, BMW.
आज बंद आहे. आई शपथ. आज बंद आहे या. बंद आहे आज. अरे यार भावनो, मी आलो या आणि आज बाजार बंद आहे. आई शपथ. मला आज बाजार उठलाय. आज पण माझा बाजार उठला ना आज. हा ना. चोर बाजार सगळा ना ह्या एरियामध्ये सगळा चोर बाजार असतो. सगळ्यात मोठा बाजार हा. हे बघा सगळा इथं असतो सगळा चोर बाजार मोठा. जुन्या वस्तू थोड्याफार तुम्हाला ह्या दिसून जातील. काय तर तिथं थोड्याफार जुन्या वस्तू थोड्याफार दिसतील तुम्हाला. वा ही बघा वा सुटकेस एकदम जुन्या. हे बघा थोडंफार तरी काय बघायला भेटलं भाऊ इकडे येऊन. हे जुन्या सुटकेस आहेत एकदम. वा गाड्यांचं पार्ट बापरे भाऊ एकदम खतरनाक. कशी लोक जपले ती. हा बघा अरे भाऊ इंजिन गाडीचं बापरे भाऊ. इंजिन पण आहे भाऊ ह्यातमध्ये गाड्यांचं विकायला. टायर आहे वा. चोर बाजार बंद है सुन के मेरा कलेजा फटने लगा है अभी. हो कॅसेट ही एकदम जुनी जुनी आहे बा. एकदम जुनी कॅसेट. आतापर्यंत ही तर नुसतं मी फिल्ममध्ये पिक्चरमध्ये बघितलं होतं, पण आज पहिल्यांदा बघतोय समोर समोर ते जुने कॅसेट. मला असं वाटतं का नाही आपण कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये आलो. मला असं वाटायला लागलं या. पुन्हा छत कसं डोक्यावरती. वाव. दाढीची सवय लागली दाढीच नाही. दाढीची सवय लागली दाढीच नाही. भाऊ ही जी शाळा का नाही माझ्या पाठीमागची ही इंग्रजांना बांधलेली शाळा ही. आणि ती अजून जशीच्या तशी आहे भाऊ. काय बांधकाम केलंय. पण मुंबईमधली सर्वात जास्त उंच बिल्डिंग नव्हं तर भारत देशामधली सर्वात जास्त उंच बिल्डिंग कुठली आहे ती मला तुम्हाला दाखवायची. ठीक आहे ना. तर ही तर अजिबात नाही आहे. दुसरी कुठली तरी आहे. तर मी आणि निलेश भाऊला निघालेलो या भारतातली सर्वात जास्त उंच बिल्डिंग बघण्यासाठी जी मुंबईमध्ये या. तर ती कुठे आहे तर आम्ही तुम्हाला दाखवणार नाही. आणि ती खूप जास्त इंटरेस्टिंग नाही मला बघायला. पण मला अशा गोष्टी बघायला आवडतं जी कोणी दाखवत नाही ना ती गोष्ट मी तुम्हाला दाखवतो. तर जाऊया आणि मुंबईमधली सर्वात जास्त उंच बिल्डिंग ही बघूया. चला. हार नाही मानणे का कुछ ना कुछ करते रहने का. भावाचा व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ क्रेझी असतो. क्रेझी ही क्रेझी आहे पण ही पण भरपूर क्रेझी जाव आहे. बिल्डिंग आहे सर्वात जास्त उंच. ही मी सायकलीवर आल्यावर पण रिसर्च केली ती पण मला भेटली नव्हती आणि काय करणार राहिली पण. तर त्यामुळं ती गोष्ट आता पूर्ण करून दाखवतो तुम्हाला. अरे आपण अंबानीच्या बिल्डिंगकडे आलो काय. अंबानीच्या बिल्डिंगकडे पण हे जर समोरचं 2 टावर दिसत ना सेम टू सेम टावर ते अंबानीच्या बिल्डिंगला शिटकून आहेत माहिती आहे ना. हां राईट. ही बघा मुंबईची आवडती सगळ्यांची लोकल ट्रेन बघा. एकदम मस्त वाटतंय. किती फास्टमध्ये ते भिंगतंय वरचं क्रेन. किती फास्टमध्ये भिंगतंय. बघितलं का. वाव. ही पाठीमागे ना गाड्या लई लागल्या ठीक आहे. तर मी काय म्हणलं ना याला अरे गाड्यांचा बाजार आहे का. जेवढ्या जास्त गाड्या लागल्या त्याने असं वाटतं गाड्यांचा बाजार आहे अक्षरशः. थांबा तुम्हाला दाखवतो अजून समोर. हे बघा हे बघा काय काय बघा. आणि हे तर काहीच नाही पाठीमागच्या ठिकाणं भरपूर अशा गाड्या होत्या लावलेल्या. बिल्डिंग आहे का. तुला हे नाही रे हे नाही. कोणती आहे. हां तुला काय वाटतंय कुठल्या का नाही रे. ही पण नाही. अरे ही पण नाही. अरे मग कोणती आहे. किती मोठी बिल्डिंग आहे. अरे ही पण नाही. अरे ह्याच्यापेक्षा डबल टेबल मोठी बिल्डिंग आहे. मी तुम्हाला दाखवलं नाही मुंबईमधली सर्वात जास्त उंच बिल्डिंग आहे कुठली. ही तर अजिबात नाही भाऊ. हिच्यापेक्षा डबल टेबल मोठी आहे. तर आपल्याला जायचं आहे आणि मला तुम्हाला दाखवायची आहे. किती जास्त सकाळची आम्ही झोप काय अनावर करून आम्ही अनावर करून आम्ही फिरतो. अरे कसली मोठी बिल्डिंग आहे. पण हिच्यापेक्षा मोठी बिल्डिंग आहे ती. मोठी आहे. हा ना बघ ना एवढी मुंबई ही अशी जागा आहे ना की तिथे स्वप्नांचं शहर आहे. मुंबई सपनों का शहर मुंबई शहर है. वो सपनों का शहर पूरा करने के लिए मतलब वो सपना पूरा करने के लिए लोग यहाँ पे घर लेते. हां भाऊ एक दिवशी ना ह्या असल्या बिल्डिंगमध्ये एक दिवशी आपण फ्लॅट घेणार भाऊ. आईवालांसाठी खास ह्याच्यावरती घेऊन दाखवणार बघा. हां आता रस्त्याने चाललो होतो मला अंबानीची बिल्डिंग दिसली बघा. जेव्हा तुम्हाला अंबानीची बिल्डिंग दाखव थांबा तुम्हाला. ती बघा तेव्हा ती बघा तेव्हा ती 2 टावर आहेत ना मोठे मोठे. ती 2 टावरच्या साईडला ती बघितली ना तर तेव्हा ती अंबानीची बिल्डिंग आहे. तेव्हा ती थांबा तेव्हा ही आहे भाऊ. ही जी मधली का नाही बघा ही तेव्हा ही आहे भाऊ मुकेश अंबानीची बिल्डिंग. खतरनाक. वाव. ही बघा ही आहे बिल्डिंग.
त्या बिल्डिंगच्या जवळजवळ आम्ही पोचायला लागलो. बघू ती बिल्डिंग बघू. माझ्या पाठीमागची बिल्डिंग पूर्ण सोन्याची भाऊ, पूर्ण सोन्याची. कशी दिसती या? काश ही गोष्ट खरं असती, पण ती खोटी या. तिला ना ती सोनेरीकरचा कागद बांधलाय बरोबर. पण ते मी पहिल्यांदा बघितलं, मला सोन्याचंच वाटलं ती. हां बघ ना, दिसते नाही म्हणजे असं वाटतं सोनेरी कलरची अशी वाटते ना बिल्डिंग पूर्णपणे. जी भाऊ. आणि आता ना आपण त्या ठिकाणी आलेलो आहे ज्या ठिकाणी भाऊ मुंबईमधली सर्वात जास्त मोठी बिल्डिंग आहे. मला वरती बघायला नाही ती बिल्डिंग. अरे काय कसली मोठी बिल्डिंग आहे ही. पाठीमागची बिल्डिंग सर्वात जास्त मोठी अजिबात नाही आहे. सर्वात जास्त मोठी बिल्डिंग तेव्हा इकडली ही पण नाही आहे. सर्वात जास्त मोठी बिल्डिंग या दाखवतो. तर माझ्या पाठीमागची जी ही बिल्डिंग बघताय ना, ही आहे भावांनो सर्वात जास्त उंच बिल्डिंग. ही आहे भावांनो ही. मी याची मी सांगतो हिला बघायला ना असं लागतं बघायला. असं भावा ती बल जर पडलं ना असं वाटतं डोक्यात पडलं वरनं. बघ ना ती असं वाटतं की वरनं बल पडल्यावर डोक्यात पडलं. बघ बघतो असं बोट वर गेला लागतं. असं वर गेला लागतं बोट. असं पण नाही, असं पण नाही, असं लागतंय बघायला. भाई साहब कसली उंच आहे रे. किती उंच आहे बिल्डिंग माहिती आहे का? हे काहीतरी 300 का 350 मीटर उंच आहे भाऊ. मी पहिल्यांदा बघितली एवढी जास्त उंच इमारत ना. एवढी उंच इमारत मी पहिल्यांदा बघितली आहे. पहिल्यांदा. बापरे. म्हणजे बघा ना तुम्ही हिला बघताना ना हे होतं या काय म्हणते डोळे फिरतात आहे. म्हणजे ते बघा तिथं वरचं तुम्हाला बल दिसतं ते काय माहीत नाही, पण ती वरचं बल आहेत ना जर ती तुटला ना सरळ डोक्यात पडत असं वाटतंय कधी कधी. तरी हाय भावांनो मुंबईमधली सर्वात जास्त उंच बिल्डिंग. क्या ज़रूरत है दुबई में जाने की. यहाँ पे देख लो हमारा मुंबई में बहुत बड़ी बिल्डिंग है भाई. वाव. त्या बिल्डिंगला आता आपण करू टाटा बाय बाय आणि निघूया आपण आपल्या पुढल्या दिशेने. चला. खूप जास्त भारी वाटली ही बिल्डिंग बघून भाऊ. खूप जास्त म्हणजे मन प्रसन्न होऊन गेलं माझी. जी बुर्ज खलिफा बघायची जी इच्छा होती ना ती इच्छा आता मिली या. कमी झाली थोडी. नाही पण नेक्स्ट टाइम जरूर. हां तर ही बिल्डिंग बघून भारी वाटलं. तर आता आम्ही निघालेलो आहे घरी. ठीक आहे आता घरी जाऊया मस्त नाश्ता बिष्टा करूया. तर ही व्हिडिओ खूप जास्त फनी बनला असेल. मला वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल. काही ना काही तुम्हाला क्रेझी बघायला तरी भेटलं. ही महत्त्वाची गोष्ट होती. हां MH45 राईट. अरे यार अरे भावा कुठं ओळखतं ते आपल्याला. कुठं पण काय जांभळं घेऊन निघालाय. पुन्हा येते द्या थोडे. अरे वा भाऊ जांभळं घेतोय. थोडंच द्यायला पण नको. आता मध्ये बसतो तेवढं जरा. अरे बस मस्त. अहो बस पोट भराय काय लागतं रे. तुम्ही कसं काय ओळखलं. मी दाढी काढली तरी पण ओळखलं राव. कुठला तुम्ही कुठला आहे. कराड. अरे आपल्या इकडलं तुम्ही मस्त. ठीक आहे चला. बघा भाऊ. अरे बघ तुला कोणी ओळखतं का. बघ आपली हवा बघ कशी हवा. मुंबईमध्ये सगळीकडे ओळखतात भाऊ. तुमच्याकडेच भाऊला जांभळं. वा बापरे भाऊ एवढं मोठी इमारत डोक्यावरून निघालं या. खूपच. भाऊ काय घातलंय आज. कसलं खतरनाक पॅन्ट दिसते भाऊ. काय एकदम रापचिक पॅन्ट आहे भाऊ. हे बघा भावाचं हे स्टोर आहे आपलं. इथं पूर्ण भाऊ रायडिंग जॅकेट रायडिंग पॅन्ट सगळं. लई इच्छा होती माझी नाही यार रायडिंग गिअर घ्यायचं रायडिंग गिअर. आणि मी जीवनात माझ्याकडे आहे घरी रायडिंगचं जॅकेट आहे सोलेक्सचं जॅकेट आहे माझ्यापाशी. मी भाऊ सेटअप करून 15,000 घेतलेलं 15,000 आणि भाऊपाशी बघा आपल्या इथे 15,000 आहे. हे बाहेर काहीतरी 50च्या वरती आरामात भेटेल. कंडिशन नवीन. हा कंडिशन एकदम नवीन आहे. लाव चेन लाव. अरे मला असं वाटतंय मी लडाख मध्ये चालू आहे हेला घालून. कसलं भारी वाटतंय. ही बघा का भाई 50,000च्या मापानं आहे का नाही भाई खतरनाक मध्ये. अरे हा ब्रँड आहे ना आपल्या वर्ल्डमध्ये जे टॉप 4 ब्रँड आहेत ना त्यातलं एक आहे. अल्पनस्टार डायनेसी रेविट आणि असे खूप सारे ब्रँड आहेत. प्लस ह्याच्यामध्ये इथे गरमीमध्ये इथून हवा आतमध्ये जाणार. अच्छा हां घ्यायचं असेल ना भाऊ जर कोणाला घ्यायचं असेल ना तर आपल्या भावाचं शॉप आहे बरं का मुंबईमध्ये. खूप जास्त स्वस्तामध्ये एकदम रायडिंग जॅकेट हे बघा हे आहे. आणि हे कस्टमरचे म्हणजे एवढं जास्त कस्टमर भावाकडे असतं नाही लय कस्टमर असतं भावाकडे. तर तुम्ही पण या आणि एक वेळेस नक्कीच गोष्ट घेऊन बघा तुम्ही तुला. अरे वा हे बघा भाऊ मी म्हणलं होतं मला आयडिया आलताच
मुंबईमध्ये. तर विषय काय झाला ना, अरे काजू ठीक आहे, मला ही राईडमध्ये मला हे कामाला येऊन जाईल, मस्त भिजवून खात जाईल आता मी. तर असंच प्रेम तुम्हा सर्वांचं राहून द्या माझ्यावरती. दादा माझं खूप आधीपासून व्हिडिओ बघतायत आणि आज त्यांना स्टोरी बघितली की मी ह्या ठिकाण आहे, तर मग आले भेटायला. दादा कसं वाटतं भेटून? एकदम भारी वाटलं ना? भारी. केव्हापासून बघताय व्हिडिओ आपलं? पहिलं स्टार्टिंग पासून. हा स्टार्टिंग बघताय? अरे वा, एकदम मस्त आणि खूप जास्त हार्डकोर एकदम सबस्क्रायबर तुझे. एकदम मस्त आणि भारी वाटतंय. तर एवढं जास्त प्रेम आहे आणि तुम्हा सर्वांचं प्रेम असंच राहून द्या कायमपर्यंत. हर हर महादेव. हर हर महादेव.